ईडी हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. आता या ईडी मध्ये तुम्हाला जॉब करण्याची संधी जी आहे तर ती मिळणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहिलं असेल ईडी दरवेळी न्यूज मध्ये असते, ईडीने याच्या घरी छापा टाकला, त्याच्या घरी छापा टाकला. तुम्ही पाहिलं असेल प्रत्येककडे ईडी रेड जे आहे तर ते आपल्याला दिसते. आणि याच इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजे या ईडी मध्ये तुम्हाला असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर बनण्याची एक चांगली संधी आहे. याच्यासाठी पात्रता काय लागते, पगार किती मिळतो, प्रमोशन काय होते, निवड पद्धत काय, परीक्षा पॅटर्न काय, कामाचे स्वरूप काय आणि किती कट ऑफ गुण लागतात, या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि या ईडी मध्ये जॉब करण्यासाठी मित्रांनो SSC CGL 2026 ची एक जाहिरात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण रेड PYQ बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली. या बॅचची फी 99 रुपये, पण सध्या मी फक्त तुम्हाला 1 रुपयात ही उपलब्ध करून देणार आहे. तुम्हाला काय करायचं, इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि 1 रुपयात SSC CGL चे लेटेस्ट एडिक्विटी पॅटर्नचे जे PYQ आहेत तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहे. जर ईडी मार्फत तुम्हाला भविष्यात रेड मारायची असेल तर तुम्हाला रेड PYQ बॅच घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि याची SSC ची संपूर्ण बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मराठी माध्यमची बॅच अवेलेबल आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण तयारी जी आहे तर ते करू शकता. आता हे जे नाव आहे असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, ईडी कार्यालयात तुम्हाला ईडी मध्ये जॉब मिळतो. तर याची भरती आहे ना मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC नावाचं एक कमिशन आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात MPSC आहे, देशात UPSC आहे, त्याच पद्धतीने केंद्र सरकारच्या नोकरींची भरती करण्यासाठीची त्यांनी एक बॉडी बनवलेली आहे. त्याचं नाव ठेवलेलं SSC. आपल्याला वाटतं SSC म्हणजे 10वी लेवल नाही. SSC हे भारतात लय मोठं नाव आहे. ओके, SSC कडून एक एक्झाम घेतली जाते, त्याचं नाव आहे SSC CGL कंबाईन ग्रॅज्युएट लेवल, कारण की ही पदवीधरची परीक्षा आहे. आणि याच्यामध्ये आपलं ईडीचं पद जे आहे तर ते इथं पाहायला मिळतं. याचे सध्या फॉर्म पण सुरू आहेत. फॉर्म जे आहेत तर ते 21 जून पासून सुरू झालेले आहेत आणि 22 जुलै पर्यंत याचे फॉर्म जे आहेत तर ते 21 मे पासून सुरू झालेले आहेत आणि 22 जून पासून याचे फॉर्म जे आहेत तर ते भरले जातील. टियर 1 चं शेड्यूल पण आलेले ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 मध्ये लगेच परीक्षा होईल. टियर 2 याची डिसेंबर 2026 मध्ये लगेच होणार आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला एक लवकरात लवकर अप्लाय करून अभ्यास करणं गरजेचं आहे. पात्रता काय लागते, काही विशेष अशी पात्रता नाही. तुम्ही फक्त कोणत्याही शाखेचे पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट असले पाहिजे. बघा, कोणत्याही शाखेतून पदवी घेतली पाहिजे, मग BA असो, BCom असो, काही असो. ओके, आता वयोमर्यादा पण लागते. याला 18 ते 30 एवढी वयोमर्यादा आपल्याला इथं जे आहे तर ते पाहायला मिळते. बघा, इथं 18 ते 30 एवढी वयोमर्यादा पाहायला मिळते. ओबीसींना 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो आणि SC ST चा असेल कार्यकर्ता तर त्याला 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. हे ओबीसी साठी आणि हे SC आणि ST साठी. पुढे आता बघा, तुम्हाला सांगतो याचं जे पे स्केल आहे मित्रांनो, हे 44,900 एवढं पे स्केल आहे. याला 80 ते 85,000 महिना जो आहे तर तो पडून जातो. आणि 1,42,400 असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, डायरेक्टोरेट ऑफ इन्फोर्समेंट, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, ग्रुप बी चं पद आहे. 18 ते 30 वय आहे. पुढे प्रमोशन कसं होतं यांचं बघा. पहिलं जे प्रमोशन होतं, तुम्ही असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर असतात तर तुमचं पहिलं प्रमोशन जे होतं तर ते होतं इन्फोर्समेंट ऑफिसरवर. तुम्ही AEO आहेत ना, तर तुमचं पहिलं प्रमोशन होतं AE वर. पहिली पदोन्नती मिळते. याच्यासाठी 4 ते 6 वर्ष किमान लागतात. हे ग्रुप बी गॅजेटेड पोस्ट आहे. आणि आता तुम्ही जे आहात म्हणजे ही जी असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर ही जी पोस्ट आहे ना, ही नॉन गॅजेट पोस्ट आहे. गॅजेट आणि नॉन गॅजेट मध्ये लईच फरक पडतो. तर ही ग्रुप बी चीच पोस्ट आहे, परंतु ही गॅजेटेड फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते. पुढचं तुम्हाला मिळतं असिस्टंट डायरेक्टर, AD तुम्ही होऊन जातात. AD या पदावर पुन्हा प्रमोशन मिळवण्यासाठी या EO वरून तुम्हाला पुन्हा 5 ते 7 वर्ष लागतात. पण या काळात तुमच्या सर्व्हिस रेकॉर्डवर काही हे नाही पाहिजे, काही दाग वगैरे नाही पाहिजे. आणि एक खऱ्या अर्थाने ग्रुप A चं पद आहे, म्हणजे तुम्ही क्लास 1 ऑफिसर जे आहेत तर ते होऊन जातात. बाकी पुढचं डेप्युटी डायरेक्टर थोडं अवघड असतं, कारण की एवढं शक्य होत नाही, कारण की तुम्ही एकदम कमी वयात लागले पाहिजे तर तुम्ही या डेप्युटी डायरेक्टर इथपर्यंत जे आहेत तर ते जातात. आता याची निवड पद्धती कशी असते, ईडी मध्ये जायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला एक पूर्व परीक्षा द्यावी लागते, ऑनलाईन असते. टियर 1 ची एक्झाम असते. त्याच्यानंतर तुमची मुख्य परीक्षा असते आणि खऱ्या अर्थाने तुमचे जे गुण आहेत तर ते या मुख्य परीक्षेच्या आधारे डिसाईड केले जातात. त्याच्यानंतर तुमच्याकडनं पोस्टचा प्रेफरन्स मागितला जातो, कारण की याच्यात CBI आहे, ED आहे, भरपूर पोस्ट जे आहेत तर त्या पाहायला मिळतात. त्याच्यात इन्कम टॅक्स आहे, अशा अनेक पोस्ट आपल्याला इथं पाहायला मिळतात. मग तिथं काय केलं जातं, तुम्हाला प्रेफरन्स मागितला जातो. मग या प्रेफरन्स मध्ये जर तुमचं हे 1 नंबरला असेल तर ते तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्हाला जसे गुण असतील. शारीरिक चाचणी काही पदांना आहे, काही पदांसाठी वैद्यकीय तपासणी होते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला बोलवलं जातं. पहिला जो टप्पा आहे तर तो आहे टियर 1 चा. टियर 1 ही पूर्व परीक्षा काय असतं, लयच लोक फॉर्म भरतात, मग त्याच्यातनं चांगले लोक असावेत आणि बाकीचे लोक निघून जावेत याच्यासाठी आपण काय लावतो, ही क्वालिफाईंग नेचरची असते. याचे गुण अंतिम निवडीसाठी मोजले जात नाही. MCQ टाईपचे असते. 1 तास वेळ मिळतो. 4 विषय असतात.
बघा सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क क्षमता म्हणजे रिझनिंग विषय, पुढचा आहे जीकेचा विषय, त्याच्यानंतर गणिताचा विषय आणि इंग्रजीचा विषय. पण प्रत्येकावर 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न 50 गुण. जर पाहायला गेलं तर टोटल असतात 100 प्रश्न आणि तुम्हाला मिळतात 200 गुण. ओके, हे एवढं तुम्हाला इथं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, तुमचा पुढचा टप्पा असतो मुख्य परीक्षा आणि खऱ्या अर्थाने तुमचं मेरिट याच्यानुसार डिसाईड होत असतं. याच्यात 390 गुणांच्या आधारे तुमचं अंतिम निवड जी आहे तर ते होत असते. इथं पण तेच विषय असतात, काही विषय बदलत नाही. बघा मॅथमॅटिकल ॲबिलिटी, रिझनिंग हा विषय, इंग्लिश हा विषय, जीके हा विषय, म्हणजे विषय काहीच बदलत नाही, फक्त त्यांची डिफिकल्टी लेवल थोडीफार बदलत असते. त्याच्यानंतर तुम्हाला कम्प्युटरची एक परीक्षा असते, ती द्यावी लागते. थोडे कम्प्युटरचे प्रश्न असतात आणि काहींना थोडंसं डेटा एंट्री वगैरेचा जॉब, थोडासा टायपिंग वगैरे करतात. नेमकं कामाचं स्वरूप काय असतं लक्षात घ्या. कामाचे स्वरूप काही असो, पण तुम्ही जर कोणाला सांगितलं, गावात सांगितलं मी ईडी मध्ये काम करतो, तुमच्या गावातला सरपंच, नगरसेवक, पार आमदार पण तुम्हाला साहेब साहेब म्हणून करतील, कारण की त्यांना माहिती आपल्या याच्यावर कधी ईडीची धाड पडते. म्हणून समाजात मिळणारी प्रतिष्ठा ही वेगळीच आहे मित्रांनो. ईडीचे ऑफिसर झाल्यावर एकदम प्रतिष्ठेचं पद आहे. बघा तुम्हाला 2 कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते. एक आहे परकीय चलन कायदा आणि मनी लॉन्ड्रिंग कायदा. तुम्ही पाहिलं असेल यांच्यावर जे खऱ्या अर्थाने ईडीची रेड पडते ती मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत जे आहे तर ती पडत असते. आणि याच्यामध्ये बघा 1-2 पद्धतीचे जॉब आहे. एक आहे कार्यालयीन जॉब आणि एक आहे फील्ड जॉब. हे दोन्ही असतात आणि दोन्ही ना रोटेशन बेसिसने भेटतात. असं नाही की तुम्ही नेमके रेड मारायला जातात आणि एक असो तुमचा मित्र तो कायम कम्प्युटरवर बसून तिथं काम करतो ईडीच्या ऑफिसमध्ये, तसं नसतं. तुमच्या रोटेशन बेसिसने असतं. कधी तुम्हाला डेस्क जॉब मिळतो या महिन्याला, कधी तुम्हाला बाहेर रेड मारायला जे आहे तर ते जावं लागतं. हे अशा पद्धतीने काम असतात. बघा सगळ्यात महत्त्वाचं काम याच्या रेड मारणं आणि सर्च करणं. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या संशयित ठिकाणावर कार्यालय, घर इथं छापा टाकण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेणं. झडती दरम्यान सापडलेली कागदपत्र, डिजिटल पुरावे, रोख रक्कम आणि बेनामी संपत्ती तुम्हाला जप्त करावी लागते. त्याच्यानंतर गुन्ह्याचा तपास, जे हवालाद्वारे पैसे येतात, परकीय चलनाचा बेकायदेशीर वापर, काळा पैसा पांढरा करण्याचा जो मनी लॉन्ड्रिंग आहे त्याचा सखोल तपास करणं. गुंतागुंतीच्या आर्थिक व्यवहाराची आणि बँक खात्याची छाननी तुम्हाला तिथं करावी लागते. तिसऱ्या नंबरचं काम असतं चौकशी आणि जबाब, त्याला म्हणतात इंट्रोगेशन अँड स्टेटमेंट. जे कोणी व्यक्ती तुम्ही पकडलेले आहे तर त्यांना विचारावं लागतं, त्यांची चौकशी करावी लागते. तुम्ही पाहिलं असेल की बघा कोणालाही बोलवतात चौकशीला, 8 तास चौकशी केली ईडीने, तर हे चौकशीचं काम असतं. माहिती आणि पुराव्याचं संकलन तुम्हाला करावं लागतं जे काही गुन्हे झालेले आहेत. कार्यालयीन आणि न्यायालयीन कामकाजात, कारण की ईडीचे स्पेशल कोर्ट असतात तिथं ते गुन्हेगारांना घेऊन जाऊन ते काम करावं लागतं. बघा ही 9 ते 5 अशी ठराविक वेळेची नोकरी नाही. छापेमारी आणि मोठ्या तपासाच्या वेळी दिवस सलग रात्र तुम्हाला जे आहे तर ते लागू शकतात. आता हे जर ईडी मध्ये ऑफिसर बनायचं असेल तर किमान किती गुण आवश्यक असतात ते इथं गरजेचं आहे. तर बघा टियर 1 ला मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता तर तो गेला होता 136.83. हा किती पैकी होता? 200 पैकी मी समजतो हा 137. यावेळी थोड्या जागा कमी आहेत, तर यावेळी 140 ते 145 पर्यंत आपण एक सेफ स्कोर टार्गेट जे आहे तर ते ठेवलं पाहिजे, ज्याच्या माध्यमातून आपलं टियर 1 ला सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर हे B5 नंबरचं कोड आहे याचं, आणि याचा मागच्या वेळी जो कट ऑफ होता ओपनचा त्याला एकच जागा होती, 362 एवढा कट ऑफ लागला आणि टोटल कितीचा होता? 390 पैकी 362 ओपन कॅटेगरीचा क्लोज झाला. एससी कॅटेगरीला 336, एसटी ला 326 आणि ओबीसी ला 342 एवढा कट ऑफ जो आहे तर तो याचा लागलेला होता, हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. ईडी विषयी आणखी काही माहिती लागत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आपली याची जी रेड पीवायक्यू बॅच आहे तर त्याला सध्या फक्त 1 रुपयात तुम्हाला या बॅचला एंट्री मिळणार आहे. आणि तुम्हाला भविष्यात ईडी मार्फत रेड मारायची असेल तर रेड पीवायक्यू बॅच तुम्हाला नक्की जॉईन करावीच लागणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.